पंढरपूर नगर परिषदेवर भारत भालकेंची सून प्रणिता भालके तब्बल 11,138 मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला। पंढरपुरात जोरदार जल्लोष झाला। पण या जल्लोषात सगळ्यांचा केंद्रबिंदू ठरला शौर्य भालके। हा नेमका आहे तरी कोण, चला पाहूयात। निवडणुकींचा धुरळा उडला। विजयी उमेदवाराच्या कपाळाला गुलाल लागला। गाड्यांच्या पुंगळ्या काढून कार्यकर्त्यांनी गाड्या भुंगा फाईट पळवल्या। पण या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये भाव खाऊन गेलं पंढरपूरचं 10 वर्षाचं पोरग। पट्ट्या गाडीवर चढून दंड ठोकत होता। दाढी नसली तर गालावरनं दाढी असल्यावाने हात फिरवत होता। वागात भारत नाना भालकेची झलक, तशीच गुलालानं माखलेली कापडं, दाढीवरनं फिरणारा हात आणि पैलवानावानी थोपटलेलं दंड। ह्यो दुसरा तिसरा कोण नाही तर त्यांचाच नातू शौर्य भालके आहे। एवढ्या लहान वयात पट्ट्यानं दंड का थोपटलं ऐका। थोपडले मी नानांच्या आठवणीमध्ये दंड थोपडले। आणि 2021 ला पराभव झाला तेव्हा पण विरोधकांनी दंड थोपटला होता, 24 ला पण, म्हणून मी आज दंड थोपटला। वार वागा, राजकारण करावं तर असं टप्प्यात गावल्यावर करेक्ट कार्यक्रम केलास तू। शुकतोस तू नानांचा नातू। आज नाना असतं तर तुला खांद्यावर घेऊन दाढीवरनं हात फिरवला असता। पुढे राजकारणात जायचं का शिकून मोठं व्हायचं यावर वाक काय म्हणतोय बघा। भविष्यात आता मला जनता ठरवणार ना, मला राजकारणात जायचंय का असं काय बनायचंय ते जनता ठरवणार। पण तुझी काय इच्छा किंवा तू कुठल्या दिशेला तुझा जनतेची जी इच्छा तीच माझी इच्छा आहे। खराय, राजकारणात जनता सगळं ठरवते। दिवंगत भारत नाना भालकेंची सून नगराध्यक्ष झाली, विरोधक गपगार झालं। आता पंढरी नगरीचा विकास व्हावा ही अपेक्षा, म्हणजे जनता रूपी पांडुरंग आनंदी होतो आणि विजयाचा गुलाल आपल्या भाळी पुन्हा लागतो। पंढरपूरवरनं भारत नागने, साम टीव्ही।